हा मोरे साहेब, तुम्ही म्हणत होतात की आता 6 वर्ष झालेले आहेत कम्प्लीट हा. आणि ह्याला रिपेअर करणार आहेत. तर रिपेअर कसं करणार आहेत आता? रिपेअर काय करणार की हा जो मधला भाग आहे ना, हा एवढा हा, हा. एवढा भाग हा. इथं ते पॉवर टिलर आहे आपल्याकडे, ते चालवून हो. इथलची माती इकडे फेकणार आहे अशी बाजूला दोन्ही बेडवर साईड फेकणार आहेत. बेडवर दोन्ही साईडला. बर. कारण ते 1-2-3 वर्षात रिपेअर करायलाच पाहिजे. ओके. त्याच्यामुळे काय होईल की जास्तीचं येणारं पाणी, आता हे दुरून पाणी येतं या शेतामध्ये, तर ते पाणी त्याच्यानं त्या खालच्या बेडनं निघून जाईल हा. आणि बाकीचे आपले बरं, सुरक्षित आता राहील. सगळ्यात महत्वाचा याच्यातला प्रश्न राहिला होता आपला, बरं झालं आपला ऍड्रेस झाला, की हे जे फरो पाडलेत, जे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये भटसावळे साहेबांनी सांगितलं की 4.5 फुटावर तुम्ही बेड पाडा. आता बेड पाडत असताना हे बेड कशासाठी पाडायचे तेच आपला प्रश्न राहिलाय. बरोबर आहे. हे बेड आहे ना, जास्तीचं झालेलं पाणी निघून जातं. बरोबर आहे. भटसावळे साहेबांनी सांगितलं होतं की बेड पाडा ज्याच्यामुळं जास्तीचं पाणी निघून जाईल. आता दोन्हीकडे 2 वेगवेगळ्या कंडिशन आहेत साहेब. ते आहेत कोकणामध्ये. कोकणामध्ये पाऊस पडतो 3000 mm पर्यंत. आपण आहेत मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहितीये तुमच्या भागामध्ये तर 500-550 mm पाऊस पडतो, 600 mm पाऊस पडतो, जास्तीत जास्त पाऊस 700 mm पडतो. मग अशा सिच्युएशन मध्ये हे चर काढल्यामुळं तर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही? नाही, काहीच नाही होत. कारण आहे ना, या बेड मध्ये भुसभुशीतच एवढं झालेलं आहे गांडोळामुळे की तुम्ही एक पाण्याचा थेंब जरी पडला तो खाली जिरतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की बेड फाडण्याचा नक्कीच फायदा आहे की ज्या ठिकाणी जरी आपल्याकडे पाऊस कमी पडत असला तरी हे जे फरो पाडले तर याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच होणार आहे. कारण फरो पाडल्यामुळे काय होणार आहे की जे वॉटर कन्झर्वेशन होणार आहे, शेतामध्ये जे पाऊस पडणार आहे हे फरो मध्ये साठून राहणार आहे आणि हा जो पाणी आहे वाहून जाण्या इतकं तर आपल्याकडे पाणी पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे हे पाणी ह्या जमिनीमध्ये मुरणार आहे. आता प्रश्न राहिला की या टेक्नॉलॉजीमध्ये भटसावळे साहेबांनी सांगितलं होतं की फरो ओपन करा, जमिनीमध्ये तुम्ही फरो टाका, रेस बेड तयार करा. पण त्यांनी सांगितलं होतं की रेस बेड पाडत असताना उताराच्या दिशेनं तुम्ही रेस बेड पाडा. परंतु या ठिकाणी थोडंसं मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागणार आहे की याच्यामध्ये मॉडिफिकेशन करत असताना तुम्ही लक्षात घ्या, एक तर आपण फरो कसा पाडला पाहिजे, शेताची लांबी तुमच्याकडे जितकी उपलब्ध आहे त्या लांबीमध्ये तुम्ही फरो पाडला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की फरो पाडत असताना प्रिन्सिपल असं आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या भागामध्ये आपण ड्रायलँडचं प्रिन्सिपल वापरलं पाहिजे. आणि ते प्रिन्सिपल आपल्याला हे सांगतं की कधीही फरो जर तुम्ही ड्रायलँड एरियामध्ये पाडत असाल ज्या ठिकाणी 700 mm पेक्षा कमी पाऊस पडतो, अशा झोन मध्ये फरो पाडत असताना उताराच्या विरुद्ध दिशेला तुम्ही फरो पाडले पाहिजेत. आता उदाहरणार्थ असं गृहीत धरा की तुमचा उतार हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे, तर तुम्ही बेड पाडत असताना पूर्वेकडून पश्चिमेकडे पाडले पाहिजेत, ना की उत्तरेकडून दक्षिणेकडे. हा, कोकणामध्ये नक्कीच आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडेच पाडावं लागेल, कारण त्या ठिकाणी पाण्याचा वेगळा प्रॉब्लेम आहे. त्या ठिकाणी 3000 mm पाऊस पडतो आणि ते जे पाणी आहे ते शेतातून बाहेर काढणं हा त्यांचा प्रथम उद्देश आहे. कारण ते जे साळ घेतात हे SRI टेक्नॉलॉजी प्रमाणे साळ घेतात आणि SRI टेक्नॉलॉजी काय सांगतं, इंटरमिटंट वेटिंग आणि ड्राईंग, म्हणजे मध्ये मध्ये तुम्ही त्याला जमिनीला ओलं करा आणि नंतर वाळू द्या. अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी असल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी उताराच्या दिशेनं बेड पाडणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी ड्रायलँडचा प्रिन्सिपल आपल्याला असं सांगतो की बेड पाडत असताना ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतोय, 700 mm पेक्षा पाऊस कमी असेल, अशा लोकांनी बेड पाडत असताना उताराच्या विरुद्ध दिशेला ते बेड पाडले पाहिजे. ना दुसरी गोष्ट एक सांगत होतो की हा बेड काय झालं की आपण नांगरत नाही ना, ते वरचे भुसभुशीत राहत नाही, त्याच्यामुळे पडणार जास्त जर पाणी पडलं तर यातून गढूळ पाणी निघत नाही, पाणी स्वच्छ निघत, नितळ पाणी. म्हणजे पहिल्या पावसात तरी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आपला राहून गेला होता की याच्यामध्ये लक्षात घ्या की वॉटर कन्झर्वेशन तर होतच आहे, परंतु सॉइल एरोजन अत्यंत कमी झालेलं. त्यांनी हा मुद्दा सांगितला, अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की जमिनी वाहून जाण्याचा, परंतु त्यांनी हे सांगितलं की हे टेक्नॉलॉजी वापरल्यापासून त्यांच्या शेतातून बाहेर पडणारं पाणी हे नितळछंग पाणी बाहेर पडतं. याचाच अर्थ त्याच्यामध्ये कुठलाही क्ले पार्टिकल नाही. त्यांच्या जमिनीमधली जी सुपीक माती आहे ही कुठलीही सुपीक माती दुसऱ्याच्या शेतात जात नाही आणि त्याच्यामुळं दुसऱ्याची येऊ द्या ते चांगलं आहे, परंतु आपली माती बाहेर जात नाही. हे याचं एक महत्वाचं मॉडेलचं एक आपण त्याला फलित म्हणूया. तर या पद्धतीनं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही सांगायचं का ह्या टेक्नॉलॉजी बद्दल? नाही, आता सांगायचं म्हणजे आपण याच्यामध्ये पिकाचा जो कालावधी असतो ना तो अंतर कमी होतं. ओके, समजा आज हे पीक काढलं, हे काढल्याच्या नंतर याला आपल्याला पूर्ण शेत तयार करायला, आता बाजूच्या शेतकऱ्याला हे पूर्ण शेत तयार करायला मिनिमम 15 दिवस तरी लागतील, किती त्यानं घाई करू द्या.
त्याला हे पूर्ण बाहेर काढणं आहे. ओके. त्यानंतर ट्रॅक्टरवाल्याकडे जाणं आहे. ते ट्रॅक्टरवाला 2 दिवस तरी उशिरा येणार आहे. बरोबर. त्यानंतर ट्रॅक्टर नागाट केल्यावर रोट्या करणं, त्याच्यामध्ये 15 दिवस मिनिमम त्याचे जाणार आहे. बर. माझं काहीच नाही. वा. मी काय करणार आहे, आज हार्वेस्टिंग झाली की लगेच इथं टोकन करू शकतो ना. वा. मला अडचणच नाही ना काही. बरोबर आहे. कारण जर समजा कापूस असेल, कट केलं इथंच टाकायचं बाजूला, इथं याची अडचण काहीच नाही आपल्याला. कारण याच्यामध्ये काय आपण हाणतच नाही पाळ्या, तर याची काय अडचण येणार आहे. याची अडचण कधी येते, जेव्हा शेतकरी त्याच्यात पाळ्या मारतो त्यावेळेस त्याला याची या खोडाची त्याची अडचण येते. आपल्याला तसं काही आता तुमची जी पारंपरिक पद्धत होती त्याच्यामध्ये तुम्हाला जो लेबर लागत होता, आता त्याच्या मानानं आता ही जी पद्धत तुम्ही 6 वर्षापासून अवलंबताय, तर ह्याच्यामध्ये तुमचं लेबरची किती % बचत झाली? पर्सेंट मध्ये तर नाही सांगता येत, पण 8 एकर शेतीमध्ये मला 35 ते 40 हजार रुपये लागायचे बर. लेबरसाठी. लेबरसाठी. बर. ते आज काही लागत नाही. म्हणजे ते कुठल्या कामासाठी लागत होते आणि आज लागत नाही? ते खुरपणी, हा. समजा याला 3 खुरपणे द्यावं लागायच्या ना अशा. बरोबर. बरं, ते 3 खुरपणे देऊन बी तण राहायचं. हा. कारण ते लेबर काय करणार आहे, मोठं ज्याच्या हातात येतं तेवढं ते घेणार आहे खुरपून. हो. पण असं बारीक असलं हा. ते परत 2-3 दिवसानं ते मोठं होतं. बरोबर. आणि याच्यामध्ये काय होतं, आपण तणनाशक फवारतो, बरोबर. ते बारीक आणि मोठं चक कुजून जातं. बरोबर. अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की जवळपास 30 ते 35 हजाराची त्यांची लेबरची वर्षाकाठी बचत झालेली आहे एकरच्या मागं. आणि ते खरंच अप्रोप्रिएट आहे. कारण खुरपणीसाठी जे लागणाऱ्या लेडीज होत्या, साधारणतः एका खुरपणीला 10 ते 12 बाया खुरपणी करायची असेल तर 1 एकरला लेबर लागतं. अशा 3 खुरपण्या म्हटलं, 2 जरी पकडा, 2 खुरपल्या म्हटलं तरी 24 लेबर तुमचे वाचलेले आहेत. आणि जे काही बाकीचं असेल कोळपणीचे खर्च आहे, हे सुद्धा तुमचा कोळपणीचा खर्चावर म्हणजेच लेबरवरचे तुमचे जे सेव्हिंग झालेली आहे. म्हणजे जेवढे 35-40 हजार रुपये त्या लेबरला लागायचे तेवढेच त्या बैलावाल्याला लागायचे. बरोबर. कारण आपल्याकडे बैल नसल्यामुळे आपण दुसऱ्याकडून करून घ्यायचो. बरोबर. तेवढेच पैसे त्याला, म्हणजे दोन्ही मिळून 70 हजार रुपये आपल्याला ते जायचे. बरोबर. आणि 1.25 लाख रुपये ट्रॅक्टरवाला न्यायचा, बरोबर. त्याला एकत्र पैसे द्यायचो. असे 2 लाख रुपये आपले वार्षिक जात होते. अरे वा. एवढे पैसे बाहेर जात होते. आता जास्तीत जास्त तुम्ही तणनाशक फवारणी असं तसं पकडलं तर 20,000 रुपये बरं, आता होतील. ठीक आहे, त्याच्यावरचा खर्च वाचलाय, पण तणनाशकाचा खर्च तर नक्कीच वाढलाय. तर मग 20,000 रुपये, 20,000 तरी समजा एक फवारणी करण्याचा तणनाशकाचा काय खर्च येतो तुमचा? एक फवारणीला 800 रुपये 1 एकर साठी लागत आहे. म्हणजे हा सुद्धा खूप कमी खर्च आहे. 800 800 रुपये. रुपये हे तणनाशकाची किंमत. तुम्ही स्वतः त्याचा इन्व्हॉल्व असल्यामुळे तुमचे नाही, 500 रुपये धरा. मग तर ते तणनाशकच 300-325 रुपयाला येतं. 300-350 तणनाशक आहे. हा. माझी मजुरी पकडून सांगितलं मी तुम्हाला 800, 300 रुपयाचं तणनाशक, आणि मी माझे 500 रुपये लावले. बरोबर. बरं, दुसरी गोष्ट, आता आपण म्हणतो ना शेतीमध्ये कष्ट खूप आहे. अहो, काहीच कष्ट नाही. कष्ट मी तर म्हणतो काहीच कष्ट नाही. मक्का तयार केली मी तर फक्त 5 वेळेस आलो 4 महिन्यामध्ये. आता ही माझी मक्का मी मुरघासावर दिली, मला 1 एकर मध्ये 54,000 रुपये या ठिकाणी मिळाले. अरे वा. 54,000चं उत्पादन मिळालंय. कारण त्यांनी एकरी मक्कापासून हे घेतले, कंस घेतलेले नाहीत, त्यांनी मुरघास तयार करण्यासाठी ही मक्का दिली होती. आणि नक्कीच त्याच्यामुळे तुमचं पूर्ण जे 3-3.5 महिन्याचा काळ आहे तो वाट बघायची गरज पडली नाही. काहीच नाही. 60-65व्या दिवशी तुम्ही ही मक्का विकली असेल. याचं या 2च महिन्यामध्ये ह्यांनी 54,000 रुपये केलेले. हा, त्याचं कारणच पाणी नसल्यामुळे आपल्याला ती द्यावं लागली. बरोबर. आणि स्वस्त दिली नाही तर पैसे अजून झाले असते. 2,000नच दिली. एकरीचं उत्पादन 27 टन निघलं मुरघासाचं. बर. आणि पारंपरिक मध्ये 16 टन 14 टन निघत, 14 ते 16 टन. आपलं 27 टन निघलं. नक्कीच तुमच्या 27 टन का निघलं दिसतंय की हे 2 होते आपले एका ठिकाणी. एका ठिकाणी 2 होते आणि आता हे वाढले. तुम्ही जर 2 व्हिडिओ बघितला ना तर ते आपले काही शेतकरी आले होते. आपले शेती शाळा असते ना, दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आपल्याकडे शेती शाळा असते. तर तुमच्या मनगटासारखं मनगट होतं. दिसतंय ना, तुम्ही काय खोटं सांगत हा. नाही. पहा, तर ते असं मनगट त्यांना लावून बघत होते. अंगठ्यापेक्षाही मोठं हे मकाचं स्टॉक आहे. तर एक त्याच्यावरून लक्षात घ्या की ह्या जमीन किती रिच झालेली आहे ऑर्गॅनिकली, आणि त्याच्यामुळेच इतका मोठा स्टॉक हा मकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. हे नक्कीच आहे. हा, आणि काय सांगत होतो मी त्याच? हा, तुमचा दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी. हा, नाही, ते तर शेती शाळेचं झालं. पण याच सांगत होतं काही मजुरीचं. ती मजुरी तर झाली कमी, पण याचा हा कालावधी कमी झाला. पिकाचा कालावधी कमी होऊन आपलं पीक लवकर मार्केटमध्ये जातं ना बाकीच्या पेक्षा. बरोबर. हा एक फरक झाला त्याच्यामध्ये. हे लक्षात घ्या की एक तर पिकाचं क्वालिटी मध्ये वाढ झालेली आहे, पिकाचा कालावधी सुद्धा कमी झालेला आहे. म्हणजे कन्व्हेन्शनल सिस्टम पेक्षा या पद्धतीमध्ये पिकाचा कालावधी सुद्धा कमी झालेला आहे. तर मोरे साहेब, खूप मजा आली तुमच्या बरोबर
नक्कीच ह्या व्हिडिओचा यूज करून जे आपले युवा शेतकरी आहेत आणि जे ऑलरेडी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हा. शेतीवर खर्च करताय. 1 मिनिट थांबा सर, ती मला आठवण आली होती. तुम्हाला हे सांगत होतो मी की ह्या शेतामध्ये मी फक्त 5 वेळेस आलो. 5 वेळेस आले. महत्वाचं सांगत होतो की शेतकरी म्हणतात शेतीमध्ये कष्ट खूप आहे, प्रॉफिट नाही. प्रॉफिट आहे बरं. का? प्रॉफिट कसं आहे, मार्केट जरी आपल्या हातात नसलं हा. पण त्याच्यावरचा होणारा खर्च कमी करणं आपल्या हातात आहे. हा जरी खर्च कमी केला तर मार्केटशी आपल्याला काही नाही, होऊ द्या कमी, आता त्या लांबच्या गोष्टी आहे. पण याच्यामध्ये हे पहिल्या वेळेस आलो मी, याची टोकननी केली, त्या दिवशी खत टाकलं. हो. आता एक एकर एक माणूस एका दिवसामध्ये पूर्ण काम करतो. हो. त्या दिवशी येतो, टोकननी करतो, खत टाकतो, तणनाशक फवारून देतो. हो. झालं एक दिवस. त्यानंतर 15 दिवसानं यायचं. आता याला ठिबक टाकलेलं होतं मी. 15 दिवसानंतर तो आला, तसं तर तो चक्कर मारायला याला त्याला येईलच. बरोबर. पण समजा सांगतो 15 दिवसानंतर आल्यावर त्याला जर त्याच्यावर काही कीटक दिसली, आळी वगैरे, त्याच्यासाठी फवारणी करायला झाला दुसऱ्यांदा. तिसऱ्यांदा तो येईन 25-30 दिवसाचं पीक झाल्यावर. याच्यामध्ये जे तण उगेला असेल ना त्यासाठी. आता मक्यामध्ये पॉवरफुल तणनाशक आहे टिंजर. हा, झाला तो तिसऱ्यांदा. चौथ्यांदा आला, परत काही आळाई वगैरे ते फवारणी केली होती, पण त्याचे रिझल्ट चांगले आले नाही किंवा आले, आणि कुठे येत असलं तर त्यानं फवारणी केली. झालं 4 वेळेस. आणि 5व्या वेळेस आला तो, ते आपण खत टाकतो त्याला, झालं त्याचं येणं या शेतामध्ये. 5 वेळेस येऊन ही मक्का तयार झाली. बाकीचे येऊन काय केलं तुम्ही समजा सांगा. मी आलो 5 वेळेस आणि तुम्ही काय करणार आहे? याच्या व्यतिरिक्त येऊन काय करणार तुम्ही शेतामध्ये? हे सगळे ऑपरेशन जर झाले तर 10 वेळेस येण्याची गरज नाही. आता लक्षात घ्या की यांनी मेसेज दिलाय, आणि हा नक्कीच आपले जे युवा मंडळी आहे जी शेतीकडे वळत नाही, त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की ही टेक्नॉलॉजीचा वापर करून जर तुम्ही अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी वापरली तर तुम्हाला शेतात सारखं सारखं जाण्याची गरज नाहीये. आपण जे म्हणतो की मी कायम बिझी असतो, मला सारखं शेतात जावं लागतं. हा, शेतात फिरायची सवय असेल तर जा, परंतु त्यांनी जसं सांगितलं की कामं फक्त आता नेमक्या जेमतेम वेळेलाच आता मर्यादित राहिलेली आहेत. एक्स्ट्रा काम करण्याची गरज नाही, आणि ते सुखी आहेत. त्यांनी सांगतात की आता ते दुसरीकडे वेळ देऊ शकतात. खरं तर मी मागच्या 5-7 दिवसापासून त्यांना फोन करत होतो की मी कधी येऊ, परंतु त्यांनी एक्सटेन्शनचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यांनी विदर्भामध्ये गेले होते आणि तिकडेच त्यांचे 2-4 दिवस गेल्यामुळं आम्हाला आजचा वेळ मिळाला. याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या की आता त्यांना फिरण्या इतका वेळ त्यांच्याकडे उपलब्ध आहे, मुबलक. आणि जमीन किती एकर आहे तुमच्याकडे? 8 एकर आहे. 8 एकर जमिनी मागे एकच माणूस आहे, लक्षात घ्या. म्हणजे 8 एकर जमिनीच्या मागे एक माणूस आहे, म्हणजे तो खूप व्यस्त माणूस असतो, परंतु त्याच्यातून सुद्धा त्यांना वेळ मिळत आहे. तर नक्कीच ते खरं बोलतायत की ह्या पद्धतीमुळे त्यांचा वेळ वाचलेला आहे, हे आपल्याला निश्चितच दिसायला लागले. कारण उत्पादन पण चांगलं आहे आणि त्यांना फिरायला वेळ मिळतो. ते वेळ म्हणजे आता याच्यात तुम्ही बघा ना, आपल्याला काय कामच नाही, काय करणार इथं थांबून? मग आपण इथं थांबल्यापेक्षा जर कधी ही प्रोसेस इतर शेतकऱ्यांना सांगितली, त्यांना जर कधी आपल्यासारखं जर त्यांच्या लक्षात बसलं आणि त्यांनी आपल्यासारखं केलं, त्यांचा फायदा होईल ना. SRT तंत्रज्ञान प्रसाराच्या दृष्टीनं मोरे साहेब जे काम करत आहेत ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे कोकण सोडून रेस्ट ऑफ द भागामध्ये ते बऱ्याच ठिकाणी जाऊन फिरतात आणि ह्या टेक्नॉलॉजीचं युटिलायझेशन कशा पद्धतीनं करायचं हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर मोरे साहेब, खूपच छान वाटलं. अत्यंत चांगले अनुभव सांगितले. नक्की खरीपमध्ये तुमचे हे तयार केलेले बेड जर आम्हाला वेळ भेटला तर हे बेड कसे तयार करणार आहेत त्यावेळेस पण आपण येऊ, आपण त्याचा एक व्हिडिओ बनवू. आणि तुम्ही पेरणी करत असताना टप्प्याटप्प्यानं मी तुमच्या शेतामध्ये येणार आहे, त्याच्यावर आपण वेळोवेळी खऱ्या अर्थानं तुम्ही कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन करता, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना, पुढच्या शेतकऱ्यांना पण कुठलाही टेक्नॉलॉजी नॅचरली कसं असतं की शेतकरी लगेच अडॉप्ट करत नाही. टेक्नॉलॉजी जोपर्यंत शेतकऱ्याला विश्वास होत नाही की हे मी करू शकतो तोपर्यंत शेतकरी कुणीच फॉलो करणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या मार्फत आम्ही या शेतकऱ्यांना दाखवून देणार आहेत की खरंच टेक्नॉलॉजी टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायची. वेळोवेळी येणारे तुमचे प्रॉब्लेम आपण त्याला ऍड्रेस करणार आहेत, ते आपण घेणार आहेत की हे प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सोल्युशन काढलं तर आपण निश्चितपणे पुढच्या वर्षामध्ये, पुढच्या वर्षभर आपण ह्या शेतामध्ये येणारच आहेत आणि ह्याच शेतामध्ये आपण व्हिडिओ तयार करणार आहेत. हे झाडं सुद्धा लक्षात ठेवा, हे बांधावर आहे, आपले 2 लिंबाची झाड आहेत, इकडे एक याचं झाड आहे आणि इकडे उजव्या साईडला सुद्धा लिंबाचं झाड आहे. त्याच्यामुळे ह्याच शेतात आपण बसणार आहेत, याच शेतात आपण हे पूर्ण तंत्रज्ञान पाहणार आहे. तर पुनश्च एकदा मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही आम्हाला सफिशियंट वेळ दिला, आमच्या शेतकऱ्यांना सफिशियंट वेळ दिला, ज्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत जे काय केलं त्याच्यावर आपण चर्चा करू शकलो. आता आम्ही आज सॅम्पल घेऊन जाणार आहे, तर ह्याचं सॅम्पलचं रिझल्ट अनालिसिस करून मी तुम्हाला त्याचा रिपोर्ट पण पाठवेल आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचे रिझल्ट मी इन्क्लूड करणार आहे. तर धन्यवाद.
तुम्ही धन्यवाद, आम्हाला नमस्कार. मार्गदर्शन केल्याबद्दल.